सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद। मी सहशिक्षक श्री हराळे एम व्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विषय आहे इतिहास, वर्ग 10वा, लेक्चर नंबर 4। टॉपिक नेम इतिहास लेखन भारतीय परंपरा। तर यामध्ये आपण भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल, त्यानंतर भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली यांचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये 2.1 भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल हा मुद्दा आहे। तर इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली। या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती करून घेणार आहोत। प्राचीन काळातील इतिहास लेखन। तर या प्राचीन काळातील इतिहास लेखन प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे प्रक्रम, आणि या प्राचीन भारतामध्ये आपल्या पूर्वजांचे प्रक्रम, दैव परंपरा आणि ज्या काही दैव परंपरा आहेत, त्यानंतर सामाजिक स्थित्यांतरे, काही बदल इत्यादींच्या स्मृती म्हणजे आठवण केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या। तर सुरुवातीला फक्त मौखिक म्हणजे तोंडानीच आजोबा आजी, त्याच्यानंतरचे मुलं मुली, तर असे तोंडानी एकमेकाला त्याविषयी माहिती सांगत होते। हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सनापूर्वी तिसऱ्या सहस्रकापासून किंवा त्याहूनही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते। परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी आणि ती हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळाले नाही। तर हडप्पा संस्कृतीमध्ये जी लिपी होती, ती लिपी अजूनही इतिहासकारांना किंवा तज्ज्ञांना वाचण्यात यश मिळालेले नाही। पुढचा भाग भारतातील ऐतिहासिक स्वरूपांचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे। कोरीव लेख जे आहेत, तर औरंगाबाद या ठिकाणी आपण पाहतो, वेरूळ, अजिंठा इथे देखील काही कोरीव साहित्य आपल्याला सापडलेलं आहे। त्या कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे। त्यांची सुरुवात मौर्य सम्राट, आणि या कोरीव लेखांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून, म्हणजे इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकापासून होते। आणि अशा प्रकारे या अशोकाच्या काळामध्ये, म्हणजे इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकापासून होते, सम्राट अशोकाचे कोरीव लेख, आणि या सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरावर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत। आणि या सम्राट अशोकाचे जे लेख हे प्रस्तरावर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत। इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, आणि इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, आपण जसं आता 1 रुपयाचं नाणं, 5 रुपयाचं नाणं, 10 रुपयाचं नाणं पाहत आहोत, तसं पूर्वी देखील होतं। तर इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून जी धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे
ताम्रपट इत्यादीवरील कोरीव लेख आणि यावर लिहिलेले कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, तर या सर्व प्रकारच्या कोरीव लेखामुळे संबंधित ज्या राजाचा जो काही काळ, त्याच्यानंतर वंशावळ, त्यानंतर राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था आणि त्या काळातील शासन व्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आणि त्या काळातील महत्त्वाच्या ज्या काही राजकीय घडामोडी, त्यानंतर तत्कालीन सामाजिक रचना आणि त्या काळातील जी काही समाजाची रचना, हवामान, त्या काळातील हवामान, दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत, आपण हे टी व्हीवर पाहिलेलं आहे. रामायण, महाभारत, आता सध्या लॉकडाऊनचा कालावधी होता, तर या कालावधीमध्ये रामायण आणि महाभारत हे आपण मालिका पाहिलेल्या आहेत. तर प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्य पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथाखेरीजी भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपांचे साहित्य, तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. तर त्याच्या अगोदर आता आपल्याला एक मुद्दा अभ्यासायचा आहे, समजून घ्या, जाणून घ्या. तर या समजून यामध्ये आहे लोहगौडा ताम्रपट. चित्रामध्ये तो दाखवलेला आहे लोहगौडा ताम्रपट. हा ताम्रपट लोहगौडा जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे सापडला. आणि हा जो चित्रामध्ये लोहगौडा ताम्रपट आहे, हा ताम्रपट जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख आणि या ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहेत. आणि या ताम्रपटावरील कोरीव लेख हे ब्राह्मी लिपीत आहेत. लेखांच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत आणि या लेखांच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष म्हणजे झाड, तसेच पर्वत, एकावर एक असलेली 3 कमानी चित्रामध्ये दिसत आहेत आपल्याला. एकावर एक असलेली 3 कमानी ही चिन्हे प्राचीन आहेत. नाण्यावरही आढळतात. प्राचीन नाण्यावर देखील ही चिन्हे आढळतात. 4 खांबावर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत. आणि जिथं धान्य साठवून ठेवलं जातं अशी ही कोठारघरांची ही निदर्शक असावीत असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारघरामधील धान्य जपून वापरण्यात यावे आणि या कोठारघरातील जे काही अन्नधान्य आहे ते जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. आणि कोठारघरातील जे काही अन्नधान्य आहे ते जपून वापरावे असे आदेश त्या लेखात दिलेले आहेत. दुष्काळजन्य परिस्थितींचे निवारण करण्यासाठी
आणि ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्या दुष्काळग्रस्त परिस्थितींचे निवारण करण्यासाठी काय काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे की त्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रवास वर्णने. प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य. बाणभट्टाने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रांच्या स्वरूपांचे आहे. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनांचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. कल्हण याने राजतरंगी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे आणि जे काही इतिहास लेखन आहे ते शास्त्रशुद्ध कसे असावे यांच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख त्यानंतर नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष आणि जे काही प्राचीन वास्तू आहे त्यांचे अवशेष, त्यानंतर राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि जे काही राजकुल आहेत त्यांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा आणि त्या काळातील ज्या काही स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कल्हणने केलेला आहे.
मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर, तर या इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनांच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. तशा प्रकारे मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. तारिक ई फिरोजशाही या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला. तशा प्रकारे झियाउद्दीन बर्नी यांनी तारिक ई फिरोजशाही नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याचा इतिहास लेखनाचा हेतू या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेला आहे. त्याच्या मते इतिहासकारांचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमांचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन, आणि जे काही कल्याणकारी धोरणं आहेत त्या धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचे आणि चुकींच्या धोरणांचे, आणि त्यांच्या काही दोष आहेत, काही चांगलं आहे काही वाईटही आहे, तर काही त्यांच्या दोषांचे चुकींच्या धोरणांचे चिकित्सक विवेचन त्याने करायला हवे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती आणि त्या काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली, आणि अशा प्रकारे झियाउद्दीन बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारत गेली. आणि त्यापुढचा मुद्दा आपण सुरू करणार आहोत. माहीत आहे का तुम्हाला, अल-बेरुनीने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाजजीवन यासंबंधीची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली. पुढील काळामध्ये अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले, आणि त्यातील हसन निजामी लिखित ताजुल मासीर, त्यानंतर मिन्हाज ई सिराज लिखित तबकत ई नासिरी, अमीर खुसरो यांचे विपुल लेखन तुजुक ई तुमुरी, हे तैमूरलंग यांचे आत्मचरित्र, ह्या बिन अहमद सरहिंदी लिखित तारीख ई मुबारक शाही यासारखे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधी महत्त्वाची माहिती मिळते. परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले, आणि हे जे काही परदेशी प्रवासी आहेत यांनी लिहून ठेवलेले वृत्तांत ही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत. इब्न बतुता, अब्दुल रज्जाक, मार्को पोलो, निकोलो कॉन्ती, बार्बोसा आणि डॉमिंगोस पेस हे त्यापैकी होत. त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती मिळते.
आणि त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती आपणास मिळते. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खापी खान आणि निकोलाय मनुची हे बादशहा औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार होते. मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात मुघल बादशहांच्या इतिहास लेखनात मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि जे काही राज्यकर्ते आहेत त्यांची स्तुती, मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि जे काही राज्यकर्ते आहेत त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा आणि त्यांच्याबद्दलची असलेली निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीजी त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि त्यांच्या वर्णनामध्ये समर्पक असे पद्य उतारे म्हणजे कवितेच्या ओळी आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव आणि सुंदर चित्रांचा त्यामध्ये अंतर्भाव करण्याची पद्धती सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्यांच्या संस्थापक बाबर यांचे आत्मचरित्र आणि मुघल साम्राज्याचा जो संस्थापक आहे बाबर यांचे आत्मचरित्र तुझुक-ई-बाबरीमध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. आणि अशा प्रकारे मुघल साम्राज्याचा जो संस्थापक आहे बाबर, त्या बाबराने त्याचे आत्मचरित्र तुझुक-ई-बाबरीमध्ये त्याला ज्या काही लढाया कराव्या लागल्या त्या लढायाचे युद्धांची वर्णने त्यामध्ये आहेत. त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि त्याने ज्या ठिकाणी या बाबराने प्रवास केलेला आहे त्या प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने आणि तेथील शहरे जे आहेत त्यांची देखील वर्णन, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि त्या प्रदेशातील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, जे काही परंपरा रीतिरिवाज, त्याचप्रमाणे वनस्पती सृष्टी, कोणकोणत्या प्रकारची झाडं आहेत, वनस्पती आहेत त्यांची वर्णने, वनस्पती सृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे आणि त्यांनी या सर्व वरील बाबींचा बारकाईने अत्यंत निरीक्षण केलेलं आहे. या यांचाही समावेश आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतींच्या दृष्टीने इतिहास लेखांच्या चिकित्सक पद्धतींच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या अकबरनामा मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत आणि या मराठी भाषेमध्ये विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यातील एक महत्त्वाची बखर सभासद बखर होय आणि यातील एक महत्त्वाची बखर म्हणजे सभासद बखर होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली आणि अशा प्रकारे कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही सभासद बखर लिहिलेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते आणि या बकरीतून छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही कारकीर्द आहे त्याविषयी आपणास माहिती मिळते. भाऊसाहेबांची बखर या बकरीतून या बकरीतून पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. तर अशा प्रकारे ही भाऊसाहेबांची जी बखर आहे या बकरीत पानिपतच्या लढाईचं वर्णन आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी ही स्वतंत्र बखर आहे आणि याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी ही एक स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत या बकरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि जे काही होळकरांचं घराणं आणि त्यांचे योगदान समजते. बकरींचे चरित्रात्मक या बकरींचे प्रकार. बकरींचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, त्यानंतर आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतिपर असे प्रकार आहेत. अशा प्रकारे या बकरींचे वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतिपर असे प्रकार आहेत. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर नंबर 5. टॉपिक नेम इतिहास लेखन भारतीय परंपरा. यामधला जो राहिलेला पाठाचं आपण अभ्यास करणार आहोत. थँक्यू.